वांगे 12 महिने चालले आपल्याकडे. फक्त तुमचं एकच वाक्य ऐकायचं 2 महिने झाले का डोस द्या. आणि आम्हाला सोपं किती झालं. नांगरट रोटा वार्षिक ते सगळं बंद. 4 पिकं करायला एकच पीक झालं. त्या लोकांचा खर्च ते वाचला. ते इकडे खर्च करायला आम्हाला तेच पैसे काम आले. हे शिकलं पाहिजे का 4 पिकं 3 पिकं करायला मशागतीला आणि याला त्याला जो खर्च जातो तोच खर्च वापरा ना इकडे करायला. ते वाचलं ते गोणे इकडे वापरायच्या. लोक म्हणतो तुम्ही खर्च लय करता. खर्च लय करतो पण हा मलाही कळत नाही. 3 पिकं लावून वेगवेगळा खर्च करण्यापेक्षा एकाच पिकाला तेवढा खर्च करा ना. आपला खर्च कदाचित ह्या खतावर झालेला दिसतो पण मला बाकीच्या मशागतीला किंवा काही ह्या खर्च उत्पन्न हे खर्च दिसत नाही. उत्पन्न उत्पन्न दुप्पट झालं. 12 महिने वांगे. म्हणजे यांना आजून शेती करायची सवय. बरोबर. बाकीचे लोक सांगतात खर्च कमी करा खर्च कमी करायचं पण नेमकं कमी करायचं कुठे कोणीच सांगितलं नाही. कोणीच कळत नाही. कोणीच सांगितलं नाही. आज कुठे सेमिनार असो किंवा कोणी विद्यापीठ लोक असो सगळे म्हणजे खर्च कमी करा शेतीला खर्च कमी करा. अरे कमी कुठे करा करायचं कुठे आम्ही करा. म्हणजे तुम्ही एक पीक लावलं ते जास्त दिवस चाललं पाहिजे. दुसरी गोष्ट रोगराईवरती खर्च करू नका. येऊ नका ना. कोडव्यामध्ये 0 मशागत उत्पन्न निश्चित जास्त काढलेलं शेतकरी आपण याच्या जीवर. ह्या परिसरामध्ये आपण डाळी म्हटलं की 2 किंवा 3 खालून खोड आलेले दिसतात. पण आपल्या इथं बघितलं तर सगळं सिंगल खोड डेव्हलप केलेलं आहे. सिंगल खोड आहे. हे महत्वाचं वैशिष्ट्य. याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. अख्खं सिंगल खोड डेव्हलप केले. शेतीतून काहीतरी करायचं असलं टिकून राहायचं असलं तर फक्त कंटिन्युटी सातत्य. तुम्हाला जे गायडन्स करून गेले प्रेरणा देऊन गेले त्यांच्यावर पण भरोसा ठेवू. ते तुम्हाला फापडू शकतात. फक्त चालत्या का एसटी आणि त्या स्टॉपवर बसली इथं उतरली गेली निघून झेंडा बदली त्या. पण कंटिन्यू जर प्रवासात राहायचं असलं तर असं खास शेतीतला आत्मा कुठे शोधावंच लागणार आहे. शोधा पाहिजे. शेतीचा आत्मा काऊन हे तुम्हाला ऑलरेडी कळलंय. बरोबर. ते कागदोपत्री पुस्तकात वाचून ते नुसतं कागदोपत्री सांभाळलेला होता पण तिथपर्यंत पोहोचता नाही येत लोकांना. आता पोहोचता आलो तुम्हाला. व्हिडिओ याला अपलोड झाला का सोडलेला नाही का व्हिडिओ मी. म्हणजे त्याच्यातूनच आम्हाला सापडला मला खरा. हे बाकीच्या विचार केला म्हणलं सर कुठं सापडत एवढं आहे ते काय माहिती. कारण काही म्हणायचे काही लोक मध्ये कुठून संपणार एक दिवशी मटेरियल कुठून मिळत असतं एवढे म्हणलं ते प्रकृती केमिकल संपल. केमिकल संपल प्रकृतीने संपल. आणि हे प्रकृतीचे. आणि हे जे निगेटिव्ह करणार लोक आहे का हे त्यांच्या डोक्यात विचार येते. मी उदाहरण त्यांना देतो उत्तर देतो ना. बघा डालडा आहे हा संपू शकतो. बरोबर. कारण तो वनस्पतीपासून मिळणार आहे. तुम्ही वनस्पती नासवल्या संपवल्या तो डालडा संपून जाणार आहे. गाईचं तूप नाही संपणार. बरोबर. तुम्ही जेवढी मागणी वाढेल तेवढ्या गाई वाढू. बरोबर. अख्खा देश नाही जेवढे माणसं तेवढ्या गाया तयार करू. तूप संपल पाठ वाहू आपण शिवाजी महाराजांसाठी. बरोबर. होऊ शकतो 100%. याला काही कमी यायचं कारण नाही. कारण सगळं भरपूर निसर्गात ते त्याचा निसर्गाला कोणी पुरा पडू शकत नाही. निसर्गाला संपवायच्या मागे लागले तुम्ही तुम्हाला तो त्याच्या बरोबर चालायचं शिका म्हणजे ते पुरं पाडील का म्हणलं. एक पाऊस पडल्यावर काय होतो ते पाय. तुम्ही आज कमीत कमी एक पीक पिकून लोकांना दाखवून दिलं की पिकू शकतं आणि विकू शकतं गॅरंटेड. तर पैसा तर आता गॅरंटेड होतोच आहे. आता आपल्याला पैसा नको. आता आपल्याला ऐश्वर्य आलं पाहिजे. जेव्हा पैशा बरोबर आरोग्य मिळतं ना ऐश्वर्य असं म्हणतात. बरोबर. गायाच्या बाबतीत आपण आणलेलं ते मिल्क चार्जर. मी आपल्या दुधात क्वालिटीत बदल दिसल्यावर त्या लोकांना सुद्धा म्हणलो ना पण अर्धवट वापरून त्या लोकांना नाही रिझल्ट आले. पण मग याच्यापेक्षा जाहिरात मी नाही करू शकत ना त्यांची. मला ते काम नाही ना. माझ्या दुधाने दाखवून दिलं गायाने दाखवून दिलं. मला गाभण राहण्यासाठी वेगळं काही करावं लागलं नाही. गायाचे बाकीचे सगळे बारीक सारीक प्रश्न सुटले. म्हणजे काहीच नाही बाकीचं काय नाही. दुधाचं आता बी जर ते आणलं बाहेर दाखल दुधाचं तुम्हाला साय असं इकडं सारखं नाही बरं का. म्हणजे इकडं सारखं नाही असं. आता तुमच्यासाठी तर काय आणलेलं नाही. आता समोरचे आहे ना आता दाखल पाहिजे आपल्याला. आणि गाय जर्सी गायला वासच वाढ लागत काय त्यांची पद्धत. नॅचरल डिलिव्हरी म्हणतो ना आपण. आम्ही 2 गाय नॅचरल झालं. इथून माग वासर जोड द्यायचा त्या वासरांना. मला सांगा तुमचं सर्व कुटुंब वैदिकमय झालं.
की हे सगळा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये तुम्हाला परत आनंदाची बातमी देणार मी आज एक. आनंदाची बातमी अशी का आपल्याकडे पावडरमध्ये खत आहे, परंतु आपल्याकडे दाणेदारमध्ये एकही काहीच नाही, वैदिक नाही, काहीच नाही. तर समजा वैदिक जर दाणेदारमध्ये आलं तर ऍडिशनल चांगलं राहील टाकायला, अजून थोडं सोपं जाईल. म्हणजे ऍडिशनल बेसल डोस मध्ये वापरतो ते आहेच, परंतु ऍडिशनल ज्यावेळेस समजा असं फोकायला किंवा समजा कोरडवाहू पिकाला, कपाशीला, कांदाला, घासाला आपण ते गुळ लावून ते करतो डायरेक्ट टाकून द्यायचं. आता डायरेक्ट दाणेदार जर आलं तर तुम्हाला कसं काय आनंद होईल? खूप आनंद. थोडं टाकायला अजून सोपं होईल ना ते समजा. हा, तर आपण लवकरच 2-3 प्रोडक्ट लॉन्च करतोय. एक वैदिक शक्ती, वैदिक सम्राट आणि वैदिक मिराकल. 3 प्रोडक्ट 10 किलो, 25 किलो, 30 किलो या पॅकिंग मध्ये. चॅलेंज असं आहे की 30 किलोचं आणि 20 किलोचं पॅकिंग आहे ना ते, आणि तुम्ही जेवढे मित्र आहे तुमचे केमिकलवाले त्यांना ओपन चॅलेंज 1800 बॅग एका प्लॉटला टाकायची, आणि तेवढ्याच प्लॉटला मग ते मका असो, कापूस असो, काही असो, तेवढ्याच प्लॉटला तुम्ही काय वापरा, एक शक्ती वापरा आणि एक आपलं सम्राट वापरा. वैदिक शक्ती आणि वैदिक सम्राट वापरा. 30 किलो आणि 20 किलो बरोबर 50 हे 50 किलो इकडे वापरा आणि ते 50 किलो तिकडे वापरा. त्याच्यापेक्षा 10-20 रुपये किंमत याची कमी आहे, आणि वापरा आणि रिझल्ट मला दाखव. बरोबर. जर रिझल्ट याची कमी आली ना दोन्ही बॅग आम्ही आता वापरलो की आम्हाला ते डेमोला द्या आम्हाला ते म्हणजे कारण आमच्याकडे ती सुरुवातच आम्ही करीत असतो ती. तर आमची इच्छा अशी आहे की कोरडवाहू शेतकरी सुद्धा आपल्यासून वंचित नाही राहिला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपण लॉन्च करतोय. तुम्ही त्यावेळेस आलते ना सर? अमृत जल नाही, कृषी अमृत टाकलं होतं आपण, हा, आणि तुम्ही मला म्हटले त्यावेळेस याला पाणी किती दिलं. त्यावेळेस पाणी एवढी दुष्काळी परिस्थिती होती, 40-45 मीटर मोटर चालत होती. म्हणजे त्यावेळेस ते सिद्ध झालं कमी पाणी लागतं. कमी पाणी म्हणजे पाणी नसताना म्हणजे पाणीच 40-45 मिनिटं म्हणजे तो भाग आला होता. आणि लो प्रेशर म्हणजे आता पाणीच नाही बोर मध्ये, जमिनीत पाणीच नाही, वर पाणी काढणार किती मोटर. बरोबर. 0.7 दाब, प्लॉट आला 0.7 दाबावर मोटर चालत होती ठिबक. जेवढं जास्त पाणी द्याल तेवढं पावसाळ्यामध्ये ते रिॲक्शन करतं, रोग आणतं. बरोबर. जेवढं तुम्ही त्याला ताण द्याल तेवढं पावसाळ्यामध्ये ते पाणी सहन करतं. बरोबर. त्याला माहिती राहतं ना मला ताण बसेल, आणि तुम्ही जास्त पाणी दिलं ते लाडवतं. बरोबर. हे लक्षात ठेवा. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये शेतकरी काय करतात, पाणी जास्त देतात. जास्त पाणी देणारे शेतकरी कधीच रोगापासून वाचू शकत नाही. माझं वाक्य लिहून ठेवा, बरोबर, मंत्र लिहून ठेवा. बरोबर. तुम्ही उन्हाळ्यामध्ये पाणी आहे ना मापक द्या. बरोबर. थोडा ताण बसला तर बसू द्या. तुम्हाला पावसाळ्यामध्ये द्यायचं कारण नाही. शिलाजी ट्रीटमेंट तुम्ही जर 2-2 जर केलं ना याला 2-2 तर 400 ग्रॅमच्या खाली जर फळ सापडलं तर मला फोन करा. 100% करू. कारण शिलाजी ट्रीटमेंट तुम्ही जर 2-2 केल्या तर 400 ग्रॅमच्या खाली जर फळ सापडलं तर मला फोन करा. नक्की. बरं, हाताने द्यायचा, ड्रिपनी नाही. ड्रेंचिंग तुम्हाला ते जर सॅम्पल जर भेटलं कशाचं, ते शक्ती आणि सम्राट हे 2 वापरा. काही थोडं प्रत्येक याच्याखाली जर टाकून दिलं, ड्रिप खाली थोडं उकरायचं, टाकायचं ना, असं एवढं फक्त उकरायचं, टाकायचं, गाडून यायचं. तिथं पाणी पडतं त्याच्यावर. त्याची एवढी ताकद आहे. तुम्ही मार्केट म्हटलं कुठलंही खत घ्या, कुठलंही ऑर्गॅनिक खत घ्या, केमिकल घ्या, कुठलंही घ्या, बरोबर, तुम्ही वाटीत ठेवायचं. शेतकऱ्यांनी डेमो करायचं, आम्ही नाही करणार, आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपलं ठेवायचं. नुसतं बघायचं त्याच्याकडे 10 मिनिटं. हे 10 मिनिटांमध्ये विरघळून जाणार तुमच्या डोळ्यात खत. म्हणजे आपलं हे शक्ती आणि काय, शक्ती आणि सम्राट, वैदिक शक्ती, वैदिक सम्राट. आणि हे जे आहे हे फक्त शक्ती आणि सम्राट जे आलंय ते आपलं हेच RNPH केलं का मग त्याच्यात? नाही, हे सर्व वैदिकच आहे. त्याच्यापेक्षा स्टँडर्ड ग्रेड आहेत, परंतु त्या कशा आहे ह्या दाणेदार स्वरूपात वापरायला आहे. त्याच्यामुळे तिची जागा नाही भरून काढू शकत. RNPH ची जागा नाही भरून काढू. म्हणजे मग समजा शॉर्ट टर्म पीक आहे त्याच्यात कसं कोणतं वापरायला योग्य? नाही, दाणेदार वापरा ना. तिथं तुम्ही पावडरही वापरू शकत नाही, तिथं तुम्ही कृषी अमृत वापरू शकत नाही. तिथं हे गॅरंटेड काम करणार. आणि जिथं तुमचं बागायती पीक आहे तिला ऍडिशनल द्या, नाही एक्स्ट्रा अजून उत्पन्न एक्स्ट्रा अपेक्षा. समजा पाऊस पडला, बरोबर, आणि पावसामुळे तुम्ही काहीच नाही करू शकत, बरोबर, दाणे नेऊन टाका फक्त, बरोबर, आपोआप त्याला लागू पडणार. बरोबर, असं 100% त्यावेळेस सीझनला संततधार पावसात काम करू शकतो. आता बेसल डोस नाही भरू शकत, बरोबर, आणि तुम्ही स्लरी बी देऊ शकत नाही, बरोबर, फक्त नेऊन टाका. तुम्ही भिजून जरी वतले तरी चालते, पण पाण्यात काय घालतात डायरेक्ट झाडापाशी टाका. पाऊस संध्याकाळी पाऊस होतो समजा, नाही ड्रिप खाली पडलं तर आणि त्या ड्रिपच्या एक जीवन होतं माती, बरोबर, असं आहे. प्रमाण कसं फवारणीचं? फवारणीचं प्रमाण म्हणजे फवारणीच नाही. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? आम्ही फक्त SCT कडे वळा, याच्यापेक्षा वेगळं त्यांना
हा पोषण द्या रोग निर्माण होतो, सांगा ना. हा, आहे की सांगितलं ना त्यांना काम मातीवर काम करा. ते मातीवर ते गोणे घेऊन पळतात. त्यांना खरं पटाता ना, खरं पटायला टाइम लागतो. खोटं तवर हिंडून येतं सगळं गाव. नाही? आणि खरं जागेवर उभं राहत, खरं तिथंच म्हणजे उभं राहते जागेवर. तुम्ही येऊन भेटा त्याला. आता टोमॅटोचं प्लॉट आपला शेवटच्या स्टेपला आहे. त्यावेळी टोमॅटो संपली ते, पण त्या टोमॅटो सुद्धा वेगळं वैशिष्ट्य वाटलं आम्हाला पाहिजे. जड निघत टमाटर. भरीव म्हणजे मी एकदा गावात म्हटलं होतं, असं 2 हात बोटाने फोडायचं आणि कॅरेट उचलून घेऊन जायचं. चॅलेंज. असं धरायचं हातात, हा, असं फोडायचं आणि जर फुटलं तर कॅरेट घेऊन जायचं. हे मटेरियल वापरत असताना 1 वर्ष झाडं पडझड झाली, वादळ आलं तर पडझड झाली. काहीच नाही, फक्त लाकडं उभे लावले त्याला, झाले सर. झाले सर. अडचणी आली. काहीच नाही. दुसऱ्या वर्षी त्याच्या मनावर उभे. दुसरी गोष्ट, तुमचं जे झाड आहे म्हणजे पाऊस झाल्यावरती एकदम ताजं होत असं, एकदम असं टवटवीत. मध्येच पाऊस झाला चकचकीत दिसायला लागलं. इतके चकचकीत ना. लय असं. आणि लोकांचे असे काय म्हणतात, हा, कारण त्यांना अशा गोष्टी सवयच नाही ना, हा, अजिबात नाही. प्रकृतीशी संपर्कच नाही. हा. त्या झाडाला सुद्धा 10 वर्ष तारकाट गेली नाही लोक. 10 वर्ष बाग याला होते. पण तारकाट घेऊन ते बांबूवर आहे. हा, काय झालं तर बांबूही नाही. मोडले तरी माल एवढा आहे. मी आता इथं मोडलेलं आहे पाना, तरी पण ते सरनी पाहिलं ती पाहिजे. म्हणजे याचा जो आकार आहे 2 गड्ड्यामध्ये माणूस झाकला, माणूस काय बारीक नाही का? उभं राय बरं, केवढा आहे, उभं राय, केवढा आहे, पहा बरं. एवढ्या कोबीने चांगला झाकून माणूस तो, जे काय विस्तार आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये विशेष आमच्या शेजारी एक प्लॉट आहे. हे कांद्यात सुद्धा काय आहे सर, 5 साईज ती. आता इथं काय दाखवायला कांदे नाहीत ना आपली, काय आहे ती. त्यांनी सुद्धा जर वापरलं त्यांचं पण मिळणार रिझल्ट. पण त्यांना जर पहिल्याच वर्षी जर असते मग पाहिजे कसं काय मिळणार? आपल्या 1.5 एकरची बरोबरी करायला म्हणजे आपल्या शेजारचे शेतकरी हा. 3 एकर शेती लागली यांना. हा 10 टनाची जावड निघत नाही. 3 एकर एकदम तुम्ही गोष्ट जेवढं खरी. 1.5 एकरात काढता तेवढं त्यांना 3 एकर निघत हा, नाही. मग 3 एकर लागली त्यांना आपले 30 टनाची बरोबरी करायला. बरोबरी करायला आपलं 1.5 एकर. दुप्पट ॲव्हरेज काढता आणि खर्च तेवढाच. हा, खर्च तेवढाच. मग इथंच खर्च तेवढा बी कसं म्हणायचं? 3 एकरला खर्च किती असतो? 3 एकर खर्च त्यांचं बाकीचं वाढलं ना तुमचं. दुप्पट वाढला ना त्यांचं. दुप्पट वाढलं. बरोबर आहे ना. काढणी लागवड त्यांचा सगळं. खर्च दुप्पट आहे तुमच्या. हा. मजुरी बिजुरी आपण सगळं. हा, लय लांबी आहे लागवड काढणी म्हणजे त्यांना 30 रुपये किलो भाव भेटला, परवडत नाही त्यांना. पहा, घ्या. म्हणजे आजच्या काळामध्ये जर शेतीने परवडायचं असेल, कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्नाचा रेकॉर्ड जो कमी खर्चामध्ये माफक खर्चामध्ये मोडू शकतो त्याला शेती परवडणार हा, आहे. 100%. हेच शेतीचं आज काय आहे? रस. हा. शंभर टन निघतो ऊस तिकडे एकाच एकर क्षेत्र घ्या. लोक 50 गाडी देतात. थाका त्या. 30 टनाचं पुढे पुढे जाणार. 30 टनाच्या पुढे जाणार. सांगा इथल्या लोकांना सांगा. 2 वेळा आपल्याला पुरस्कार मिळाला त्याचा. काय सांगता? अरे वा, ICR मध्ये. वा वा वा. बघा दुसरं कोणतं? हे ते- उसामुळे मिळालं हा, सगळं. उसामुळे. दाखवा. मजुरी करणारी माणसं आज मालक झाली म्हणजे काही जोक आहे का? बरं नुसते मालक नाही, मार्गदर्शक. सारच लागत घरात हे 21 लागत. कोणत्या गायांचं आहे? हे 100% जर्सी गायांचं. हा, जर्सी गायांचं जर्सी गायांचं. जर्सी गायांचं जर्सी गाय तू 5 साई अशी राहते. ते काय औषध घालते आता ते बादले ना आणून. बादली ना? हा ते मला नाही सांगता येत, मला एवढं शुद्ध बोलता येत नाही. बादलीतलं खत घालतात म्हणून ते औषध घालतात म्हणून अशीच आहे. हा मिल्क चार्जर. हा हा गुळ त्याच्यामुळे झालं की हा कशी लागते साय वगैरे भारी लागती. एकदम. नाही तर त्याच्यावर साय येत नव्हती, नाही पहिली येतच नव्हती. ते आता घालायला लागले औषध का, त्याच्यामुळे असे तळ हातवानी धिरड्यासारखी येते. धिरड्यासारखी. हा धिरड्यासारखी येते. काय करते साईज तुम्ही? तूप करतात किती तूप होतं? करतात आठवड्याला होता 1/2 लिटर खात्यात पोरं. अरे वा. हा पोरं त्याच्यामुळे तेजस्वी व्हायला लागला. हा, पान त्याचे गाल बी दूध सुद्धा नव्हतं. तूप आणि सगळेच आहे मला असं खायचं इच्छा होत नव्हती. हा, लगेच आता आता प्यायला खायला भरपूर चालू आहे. हा तूप पाहिजे. हे जी सायबा सगळी तुपावर तरंगली पाहिजे. खूप आहे, खूप तूप आहे. हा, हा. असं वाटतं हिच साय काढा तूप करावं लागेल. आजचीच पॅक 4-4-8-5 4-4 8-5 वर्ष सर. गायची. गायची. 4-4-8-5 लोक म्हणते परवडत नाही. कधी कधी म्हणजे आम्हाला असं वाटायचं म्हशी घ्यावा म्हणजे घरच्यासाठी, पण म्हशी घ्यायच्या कशासाठी घ्यायच्या आता? गायचंच तेवढं यायला. 4 दूध फॅट तूप व्हावं घरचं,
दूध खायला चांगलं भेटावं यासाठीच घ्यायची ना. तर हे म्हशीच चार आहे. म्हणजे मिल्क चार्जरनी गाईच्या म्हशी कोण गाईच्या टाकायच्या म्हशी झाल्या. गाईचं दूध म्हशीच्या क्वालिटी यायला लागलं त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? 4.4 फॅट आहे आजची. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कळून लागली ते खुशी घेतो मी समोर. नाही काही नाही सोळा हातावर माझ्या काय होईल ना खाली? होऊ द्या ना धुता येईल ना आताच आहे ना हा? गरम नाही आहे का नाही गरम नाही ना. थोडं गरम आहे गरम पण थोडं आहे म्हणजे याच्यावर जे तवंग आलाय सगळा तर सगळं वळून धुवायचं असतं, वळून पहा. हे बघा हे साई झाड आहे पूर्ण पा हा, म्हणजे आपल्या पोळी सारखी झाड आहे. हा, हा. आता ही जर फ्रीज मध्ये ठेवली ही तुम्ही मध्ये तशी जाड होईल पूर्ण. हा, होते ना अजून. झालेली तेवढी जाळ या हाताचं आहे हा. ना म्हणजे अतिशयोक्ती सांगितलंच नाही तेवढी जाड झाली. हा, होती ती. आणि टेस्ट पण एकदम खास. हा, लय खास. बरोबर आहे म्हणजे ही ताकद आहे. वरून गोवामृत पण हा बरोबर जबरदस्त मस्त एकदम छान आहे अनुभव सगळा. तो साई खायला मिळते ना दूध खायला मिळते ना? मग गेलो त्याला खायला मिळत नसेल तर मग सँडविच अगोदर ढेरी नंतर डेअरी. अगोदर ढेरी नंतर डेअरी. क्या बात गायाच्या बाबतीत आपण आणलेलं ते मिल्क चार्जर. मी आपल्या दुधात क्वालिटीत बदल दिसल्यावर त्या लोकांना सुद्धा म्हणलो ना, पण अर्धवट वापरून त्या लोकांना नाही रिझल्ट आले. पण मग याच्यापेक्षा जाहिरात मी नाही करू शकत ना त्यांची, मला ते काम नाही ना. माझ्या दुधाने दाखवून दिलं, गायाने दाखवून दिलं, मला गाभण राहण्यासाठी वेगळं काही करावं लागलं नाही. गायाचे बाकीचे सगळे बारीक सारीक प्रश्न सुटले. म्हणजे काहीच नाही बाकीचं नाही काय नाही दुधाचं. आता बी जर ते आणलं बाहेर दाखल दुधाचं तुम्हाला ते साय असं असं इकडं सारखं नाही बरं का. म्हणजे इकडे सारखं नाही असं बरं आता तुमच्यासाठी तर काय आणलेलं नाही ते आता समोरचे आहे ना आता दाखवाय पाहिजे आपल्याला तर. त्या बात आहे. आणि गाय जर्सी गायला वासरच वाढ लागत कायम त्यांची पद्धत. हा नॅचरल डिलिव्हरी म्हणतो ना आपण. आम्ही 2 गाय नॅचरल हा? झाल्या चालू वर्षी. हा. इथून माग हा वासर जोड द्यायचा त्या वासरांना. मला सांगा तुमचं सर्व कुटुंब वैदिकमय झालं. 80 हजाराला 90 हजाराला आणायच्या गाया आणि त्या गायाचे ते त्रास पाहिलं होतं. म्हणजे नको कधी कधी नको वाटायचं मग हे उद्योग. हा मग करायचं काय शेतकऱ्यांनी करायचं काय. मग तुमच्या भागामध्ये इथे किती गंभीर समस्या हा आहे दूध व्यवसाय. लय मोठी समस्या आहे लोकांची. डॉक्टरचं बुडवणूक करून टाकतो आम्ही. काहीच काम नाही त्यांना आपल्याकडे. अहो थांबा ना मी काय म्हणतो डॉक्टरला नुकसान नाहीये का बरं माहिती का. जर जनावरांवरती जर विश्वास वाढला आणि जर दूध व्यवसायामध्ये विश्वास वाढला तर जनावरांची संख्या वाढेल ना. हा नुसता भरायवारी याचा धंदा चालेल. बरोबर गाय भरायवारी बरोबर. काय गरज आहे बाकी. मी म्हणतो आजारावरती लोकांना खर्च करायला लावण्यापेक्षा भरण्याचा खर्च पुरेसा आहे. बरोबर काय संख्या वाढेल ना गाय. नैसर्गिक साऱ्या गाय घरच्याच म्हणजे हे जे गोअमृत बी तयार होते. गोअमृत वा म्हणजे समोर गोअमृताची कृपा आहे ती सगळी. म्हणजे याला गोअमृत वापरलेले. हो बेसला रेस्ट मध्ये टाकलं होतं गिन्नी गावात. म्हणजे आपण आहे ना मोडून टाकण्याच्या प्रत्यक्षात होतो. मोडून टाकायचं पण म्हणलं आता नवीन रान पावसात नाही मोडून कमी टाकायचं. 5 वर्ष झाले फक्त एवढी डोक्यात संकल्पना. दिवस लय झाले पण त्याला गोअमृत 5 वर्षाचं गिन्नी होते. 5 वर्षाचं 2019 तुम्ही व्हिजिटला आलते का त्याच्यानंतर 1 महिन्यातच लावलं होतं आपण ती. क्या बात आहे. जुलै मध्ये लावलं होतं. पत्ती केवढी त्याची. पत्ती म्हणजे त्या लय बदल झाले आपलातून. आता पाणी किती चालू आहे. पाणी याला 2 दिवसाला 2 तास येतंय. बर हा आता बाकीचे पारंपरिक लोक फ्लोची पाणी चालू केलेत. मी उन्हाळा असल्यामुळे चुकून देऊ नका. नाही आपण नाही दिले. मग आता 2 तास पाणी पण माझ्या हिशोबाने थोडस जास्त होते ना. जास्त होते. 1 दिवस वाढवा अजून. अजून दिवस वाढ 2 तास राहतो ते. मला 1 दिवस काय वाटलं सर मी 3 दिवस म्हणजे 2 गॅप देऊन 3ऱ्या दिवस पाणी देत होतो. पण मला थोडं एका ठिकाणी कोपऱ्यात ह्या बाजूला मी थोडीशी हलकी आहे ना तिथे थोडस असं सनबर्नचं सारखं सुकू द्या थोडस काही फरक नाही पडत. नाही ना. पाऊस जर पडला ना हा ते असं हिरवगार होईल ना असं भारी होईल. कसं असतं जेवढं तुम्ही सुकवा द्याल ना तेवढं ते जास्त पाणी सहन करत. हा बरोबर. जेवढं तुम्ही जास्त पाणी द्याल ना हे शेतकऱ्यांना कळलंच नाही. हा बरोबर. जेवढं जास्त पाणी द्याल तेवढं पावसाळ्यामध्ये ते रिॲक्शन करतं रोग आणतं. बरोबर. जेवढं तुम्ही त्याला ताण द्याल तेवढं पावसाळ्यामध्ये ते पाणी सहन करतं. बरोबर. त्याला माहिती राहतं ना मला ताण बसेल. हा आणि तुम्ही जे जास्त पाणी दिलं ते लाडवतं. बरोबर. हे लक्षात ठेवा. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये शेतकरी काय करतात पाणी जास्त देता. जास्त पाणी देणारे शेतकरी कधीच रोगापासून वाचू शकत नाही. माझं वाक्य लिहून ठेवा. बरोबर. मंत्र लिहून ठेवा. बरोबर. तुम्ही उन्हाळ्यामध्ये पाणी आहे ना मापक द्या. बरोबर. थोडा ताण बसला तर बसू द्या.
तुम्हाला पावसाळ्यामध्ये ब्यायचं कारण नाही. एकदम बरोबर. डाळिंबामध्ये ऊसात वेगळा मुद्दा राहील समजा, पण या बाकीच्या पिकात 100% नाही, करू. कोणत्याही पिका कोणत्याही पिका आपल्या ऊसात फक्त सुद्धा आहे. वैदिक वापरलेलं पाहिजे. केमिकल वाल्यांनी हा सल्ला घेऊ नका. बरोबर. केमिकल वाले संपाल तुम्ही. ते कारण खाली जाळ चालू आहे ना. हा असा आहे विषय. त्याच्यामुळे आपण ही तंत्र वापरा. सर आपण मागच्या वेळेला जेव्हा विजिट झाली होती हा. तेव्हा पाहिलं होती याची साईज याच्या निमित्त होती. हा बरोबर. आता तुम्ही काय केलं, डायरेक्ट साईज एवढी आली आणि कलर पण आला? काहीच नाही केलं, फक्त तुम्ही मला वाटतं 25-26 एप्रिलला आले, ते महिना आला साधारण. त्याच्यानंतर फक्त एक ढोस भरलेला आहे आणि पाणी चालू आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. आणि हे गेलेलं मध्ये सॉईलचा डोस झालेला आहे. किती सॉईल सोडता तुम्ही एका वेळेस? आतापर्यंत सर दुसरा ड्रम संपत आला आता. 40 लिटर गेलं. हा दुसरा ड्रम नाही संपला अजून, साधारण 7-8 लिटर असू शकतं. 40 लिटर गेलं म्हणजे 30 लिटर धरा. 30 लिटर. 30 लिटर. हा 30. तुम्ही सॉईल वाढवा अजून. हा तुम्हाला जर उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक काढायचे ना, हा. तुम्ही काय काय जास्त एनर्जी बुस्टर, हा सॉईल, आणि त्याच्यासाठी तुम्हाला नवीन एक सिस्टम आलेली शिलाची ट्रीटमेंट हा शिला देत. केली की एखादी? नाही आता करणार आहे, अर्जंट करा. 100% करू. LSQ करा, RNPH करा. हा. शिलाची ट्रीटमेंट तुम्ही जर 2-2 जर केला ना याला, हा 2-2 हा तर 400 ग्रॅमच्या खाली जर फळ सापडलं तर मला फोन करा. 100% करू. कारण शिलाची ट्रीटमेंट तुम्ही जर 2-2 केल्या हा तर 400 ग्रॅमच्या खाली जर फळ सापडलं तर मला फोन करा. नक्की नक्की. बरं हाताने द्यायचा, हा. ड्रिपनी हा नाही ड्रेंचिंग करा तुम्ही, 100%. मग रिझल्ट बघा. कारण खतरनाक रिझल्ट. आपल्याला 100% त्या गोष्टीची आवड आहे. डाळिंबाचे जे शेतकरी म्हणजे तुम्ही सांगत होता तुमच्या भागामध्ये डाळिंबाचे शेतकरी भरपूर होते. बरोबर. डाळिंब शेतकऱ्यांना एक सवय राहते 2-3 दिवसाला फवारणी घेण्याची सवय राहते. बरोबर. तुमचं प्रमाण कसं आहे फवारणीचं? फवारणीचं प्रमाण म्हणजे फवारणीच नाही 3 महिन्यामध्ये. दिवसाला फवारणी करतात. दिवसाला का नाही म्हणते ती? फवारणीच नाही. फ्रूट क्रॉप सेटिंग हा साईज हा. याच्यापेक्षा आम्हाला वेगळं माहीतच नाही. मग ती बी फवारणी किती दिवसांनी? त्या सुरुवातीला त्या सेटिंग थोडी लांबली होती ना, त्या कालावधीत घेतलेल्या फवारण्या त्या सगळ्या. म्हणजे आता ह्या 1 महिनाभरात फवारणीच नाही ती, एकही बी नाही. काहीच नाही. म्हणजे तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक नावाचा प्रकार विसरून आणि मग आता जे एक अर्ध हे दिसतंय ना आळीचं, ते लोक आले ना ते म्हणते तुम्ही फवारण्या घेतल्या नाही, बघा आता काय झालंय. पण त्यावेळेस बर बर हा पण ते झालंय ते कशाने झालंय काय झालंय आम्हाला माहिती ना. फळ मागं पुढे लागलेले होते फवारणीला त्यावेळेस. थोडं पाणी पण जास्त होतं तुमचं ना? हा जास्त झाला हा पाणी जर मापा झालं ना, पाणी जास्त झालं तर काय होतं, रस वाढवतो बरोबर आणि त्याच्यामुळे मग सनबर्निंग पण होऊ शकतं. बरोबर. पाणी मापात ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. आणि सर तुम्ही म्हणजे बरेचसे शेतकरी संरक्षणासाठी जास्त फवारण्या घेतात. तुम्हाला संरक्षणासाठी काही करावं लागत नाही, मग त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? आम्ही फक्त SCT कडे वळा, याच्यापेक्षा वेगळं त्यांना पोषण द्या. हा पोषण द्या. रोग निर्माण होतो, सांगा ना. हा, सांगितलं ना त्यांना काम मातीवर काम करा. ते मातीवर ते गोणे घेऊन पळतात. त्यांना खरं पटायचं ना, खरं पटायला टाइम लागतो. खोटं तवर हिंडून येतं सगळं गाव. आणि खरं जागेवर उभं राहतं. खरं तिथंच म्हणजे उभं राहते जागेवर. तुम्ही येऊन भेटा त्याला. त्यांना खरं वाटत नाही. आपण याला समजा लोक आता याला काय सनबर्नसाठी 1-2 प्रॉडक्ट केमिकलचे मला सांगते. तुम्ही किती वेळा झालं ग्रीन मिरॅकल? म्हणलं मिरॅकल आमच्याकडे SCTच करताय. SCT मिरॅकलच करते तेव्हा काय मिरॅकलची गरज आहे मला? SCT ते नवीन निघाला का काही? म्हणलं हा नवीनच SCT मिरॅकल. बाबा घंटा वाजवा. मिरॅकल 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 SCT वैदिक मिरॅकल मिरॅकलची काय गरज? ग्रीन नको, येलो नको, रेड नको. नाही ते अंग होतच मिरॅकल ते तेच मिरॅकल आहे. ओरिजिनल मिरॅकल पाहिजे. हा तेच मिरॅकल आहे. बाहेरून आपण काय ते मिरॅकल थोडी राहतं. वरून आता आपण हे घेणार काय, समजा टोमॅटो घेणार आणि चाकून कापणार, पहा मिरॅकल. ते आपोआप तुकडे झाले पाहिजे 2. बरोबर. त्याला मिरॅकल म्हणते. तू कापितो त्याला काय मिरॅकल थोडी म्हणते. आता टोमॅटोचा प्लॉट आपला शेवटच्या स्टेपला आहे. त्यावेळी टोमॅटो संपली ते, पण त्या टोमॅटो सुद्धा वेगळं वैशिष्ट्य वाटलं आम्हाला पाहिजे. जड निघत टमाटर. भरीव म्हणजे मी एकदा गावात म्हटलं होतो असं 2 हात बोटाने फोडायचं आणि कॅरेट उचलून घेऊन जायचं. चॅलेंज. असं धरायचं हातात, हा असं फोडायचं आणि जर फुटलं तर कॅरेट घेऊन जायचं. ते एका एअरपोर्ट होती नाही का, ते पेटीमध्ये सोन्याची चिप राहती, त्याच्यामध्ये हात घालायचा आणि ती चिप बाहेर काढून दाखवायची. जो काढील त्याला ते 5 किलो चिप. ते म्हणले असं टोमॅटो याच्यात हायच काय. वांग्याच्या बाबतीत तेच अनुभव आला. भेंडी सर वांगे भेंडी आणि हे वर्ष चालत नाही. हे आमचे ह्या जुन्या लोकांचा अनुभव. वांगे 12 महिने चालले आपल्याकडं. फक्त तुमचं एकच वाक्य ऐकायचं. 2 महिने झाले का डोस द्या. आणि आम्हाला सोपं किती झालं. नांगरट रोटा वार्षिक ते सगळं बंद. 4 पिकं करायला एकच पीक झालं. त्या लोकांचा खर्च ते वाचला. ते इकडे खर्च करायला आम्हाला तेच पैसे काम आले. हे शिकलं पाहिजे का 4 पिकं 3 पिकं करायला मशागतीला आणि याला त्याला जो खर्च जातो तोच खर्च वापरा ना इकडे करायला. ते वाचलं. ते गोण्या इकडे वापरायच्या
लोक म्हणतात तुम्ही खर्च लय करता, खर्च लय करतो, पण हा मला बी मलाही कळत नाही 3 पिकं लावून वेगवेगळा खर्च करण्यापेक्षा एकाच पिकाला तेवढा खर्च करा ना. आपला खर्च कदाचित ह्या खतावर झालेला दिसतो, पण मला बाकीचे मशागतीला किंवा काही ह्या आणि खर्च उत्पन्न हे खर्च दिसत नाही. उत्पन्न हा उत्पन्न दुप्पट झालं, 12 महिने वांगे म्हणजे यांना आजून शेती करायची सवय आहे. बरोबर आहे. आदबून म्हणजे वाट विभागून खर्च द्यायचा, तेच पैसे 1000 रुपये 10,000 द्यायचे, 100 झाला म्हणायचं. हा. तुम्हाला एक जणाला 30 एकदम परफेक्ट. म्हणजे 10 जणांना 100 दिला ते स्वस्त म्हणायचं आणि आपल्याला 1000 दिले का म्हणायचं. एक जण ग्रुप टाकलं तुम्ही सगळे खत औषध यांचे, मग काय उपयोग आहे. म्हणलं तुला एकाने तुला जर यश मिळून दिलं तर काय तकलीफ आहे का? करायचं बरोबर आहे ना. एका डॉक्टरनी गाय भरली आणि ती राहिली, तुला तकलीफ होती का? 4 डॉक्टरनी लावली पाहिजे. नाही मग ते बाकीचं खर्च, बाकीचे लोक सांगतात खर्च कमी करा, खर्च कमी करायचं, पण नेमकं कमी करायचं कुठे कोणीच सांगितलं नाही. कोणीच कळत नाही. कोणीच सांगितलं नाही. आज कुठे सेमिनार असो किंवा कोणी विद्यापीठ लोक असो, सगळे म्हणते खर्च कमी करा, शेतीला खर्च कमी करा. अरे कमी कुठे करा, करायचं कुठे आम्ही कमी मशागत करा. म्हणजे तुम्ही एक पीक लावलं ते जास्त दिवस चाललं पाहिजे. दुसरी गोष्ट रोगराईवरती खर्च करू नका, येऊ देऊ नका ना. कोडव्यामध्ये 0 मशागत उत्पन्न निश्चित जास्त काढलेलं शेतकरी आपण याच्या जीवर, म्हणजे खर्च कमी करायचा हे म्हणते लोक, पण करायचं कुठं आम्ही. जे म्हणता की सगळ्यात मेन गोष्ट जो आहे की तुम्ही जो खर्च कमी करा म्हणता, बरोबर की नाही. तो खर्च कमी कशावर करा की ज्या गोष्टींवरचा खर्च तुम्हाला इन्व्हेस्टमेंट देत नाही परत रिटर्न. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बुरशीनाशक मारलं, तुमचं उत्पन्न किती वाढत? काहीच नाही, समाधान वाढत आहे, फक्त समाधान वाढतं तेवढ्या पुरतं. कायचं समाधान? त्या दिवशी त्याला तुमचं जे होतं ते आहे म्हणून त्या दिवशी झोप येते जरा. कारण पहिल्या 5 वर्ष आम्ही केलं समाधान आहे म्हणून माझं मला म्हणजे तुमचं आहे ते तुमचंच आहे, ह्याचं काय समाधान? बरोबर ते करायला समजा हे डाळिंब तुमचे आहे आणि हे तुमचेच आहे बरं का. आता आपले समाधान म्हणजे बुरशीनाशक. बरोबर, बुरशीनाशक काय करतो, तुमच्या पिकावर रोग येऊन देत नाही. अरे पण आमच्याकडे तसाही बी येतच नाही ना. बरोबर. हॅलो, तुम्ही काय म्हणते आम्ही बुरशीनाशक मारा आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये आणि आम्ही रोग नाही येऊन देणार. आम्ही तुम्ही कीटकनाशक मारा, आम्ही कीड नाही येऊन देणार. तुम्ही सनबर्निंगची औषधं मारा, आम्ही सनबर्निंग नाही. अरे आम्ही काहीच करीत नाही, तर काहीच नाही होत. काहीच नाही. म्हणजे तुम्ही काय आम्हाला करू राहिले, येडत करू राहिले. त्यांच्या केमिकल लोक औषधवाल्यांनी स्कॉर्चिंग आले सर बागात. मी डोळ्यांनी पाहिले लावून. तुम्हाला म्हणलो का मी मग तुम्हाला हसल्यावर म्हणलो, पण तुम्हाला कळलं नाही. बाबा नाही होते की इथं, बाबांना मी काय म्हणलो सनबर्निंग यायचं औषध आहे का पहा म्हणलं त्यांच्याकडे. स्कॉर्चिंग आणले तिथं मला नेलं. ते पहिल्यांदा देतो तुम्हाला मी चॅलेंज आहे माझं, सनबर्निंग जायचं औषध आणा मारा. नाही सनबर्निंग आलं तर मग बोला मला. बरोबर. आम्ही कधीच जी शिडी तुम्हाला वर घेऊन जाते ना तीच खाली बी आणती भाऊ, हे लक्षात ठेवा. एकदम बरोबर. फक्त दिशा बदलली पाहिजे. तुम्ही फिरले वरून खाली आले तुम्ही, खरं की नाही. एकदम बरोबर. ते असं आहे, ती दुधारी तलवार आहे, ती तुम्हाला संपून टाकेल असा विषय येतो. त्याच्यामुळे तुमचा खर्च नेमकी वाचला पाहिजे, तो म्हणजे रोगांवर होणारा खर्च वाचवला पाहिजे. कमजोरी येऊन देऊ नका पिकामध्ये. माती बलवान करा. मातीला हवं काय आहे, मातीला हवं आहे काय, तिला आहे सेंद्रिय कर्ब. हे पान कसं आहे तुमचं पा, असं जर पान जबरदस्त असेल, निरोगी पान, काळोखीबाज पान आणि अशा टेम्परेचर मध्ये तुमचे पानं पा. आता कुठलंही पान घ्या, तुमचं पान ऑब्झर्वेशन करा. एवढ्या कडक उन्हामुळे जर हे पान जर असं हेच नाही, कुठल्याही झाडाचं आणा. काय पाहिजे अजून? एक नंबर निवांत राहायचं कामे. हारसा निवांत राहायचं कामे. खा प्या मजा करा, झाडं बिन तुम्ही. नाही तर पहिल्या 5 वर्षात धावत पळत यायचं. एका दिवशी जर बाहेर गेलो चेहरा म्हणजे कंटिन्यू घाबरलेले, भीतीत कंटिन्यू. म्हणजे गेले दुकानात, कारण ह्या लोकांनी सुद्धा कान मंत्र असं दिलेला का औषध नेऊन ठेवा बरं का, हवामान अंदाजे शुक्रवारी पाऊस यायचा. म्हणजे कंटिन्यू एखाद्या दगड डोक्यावर दिलेला आमच्या. दहशत म्हणजे दहशतवादी बरे, एवढे दहशत. म्हणजे मला सांगा, पावसाची जर अशी दहशत तयार होत असेल, ज्याला आम्ही देव म्हणतो, वरून राजा म्हणतो, त्याची जर दहशत असेल, ज्याला आम्ही वायू देवता पवन राजा म्हणतो, पवन देव म्हणतो, त्याची जर आम्हाला वादळाची भीती असेल, बरोबर आहे, अग्नी तांडव होतं, अग्निदेवाची आम्हाला भीती वाटत असेल, नक्कीच आम्ही गडबड आहे काहीतरी, दूर गेले. तुमचा देव तुमचं वाटलं करत असतो, नक्की तुमचा. मग ते देवच कशाचा? बरोबर. एक तर तो देव नाही ना, तर तुम्हीच बघतो. नाही म्हणजे चुकीचं घडत आहे, म्हणजे काहीतरी गडबड आहे. आज वादळ येते, पाऊस येते, तुम्हाला काही तकलीफ आहे? काहीच नाही. लोक किती घाबरते. म्हणजे ती हे मटेरियल वापरत असताना 1 वर्ष झाड पडझड झाली, वादळ आलं पडझड झाली, काहीच नाही, फक्त लाकडं उभे लावले त्याला, झाली सर, काहीच नाही. दुसऱ्या वर्षी उभे. दुसरी गोष्ट, तुमचं जे झाड आहे
म्हणजे पाऊस झाल्यावरती एकदम ताजं होत असं एकदम असं टवटवीत. मध्येच पाऊस झाला चकचकीत इतके चकचकीत ना आणि लोकांचे असे काय म्हणतात कारण त्यांना अशा गोष्टी सवयच नाही ना, अजिबात नाही. प्रकृतीशी संपर्कच नाही. त्या झाडा सुद्धा 10 वर्ष तारकाट गेले नाही लोक. 10 वर्ष बाग याला होते. पण तारकाट घेऊन ते बांबूवर आहे हा काय झालं तर बांबूही नाही. फांद्या मोडल्या तरी माल एवढा आहे. मी आता हे मोडलेलं आहे पाना तरी पण ते सरनी पाहिलं ती पाहिजे. ह्या परिसरामध्ये आपण डाळी म्हटलं की 2 किंवा 3 खालून खोड आलेले दिसतात. पण आपल्या इथं बघितलं तर सगळे एकच सगळं सिंगल खोड डेव्हलप केलेलं आहे. सिंगल खोड आहे. हे महत्वाचं वैशिष्ट्य याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. अख्खं सिंगल खोड डेव्हलप केलेलं आहे. बारीक पाणी आपल्याकडं पहिल्यांदा तुम्हाला आठवतं का पहिल्यांदा असा प्रचार केला होता की जास्त खोड याच्याकरता ठेवा एखाद्याला पेनवर होल बोरावं लागला तर दुसरा तरी वाचल. बरोबर आहे ना. आता पण नंतर असं लक्षात आलं की एकाला पेनवर बोरला का साऱ्या वावरा लागतो साऱ्या झाडाला लागतो. एकदम बरोबर आहे. म्हणजे एका फांदीला जर तेल्या झाला तर बाकीच्या फांद्या वाचतील. अरे पण तेल्या फांदीला आल्या वाक्या वावरात पसरतो. बरोबर आहे. म्हणजे हे सगळे जे आम्हाला प्रचार केला हा सगळा चुकीचा केला. एकदम चुकीचं केलं. आम्ही सांगितलं 100% सिंगल खोड. आता हे समोर दिसते 3 दिसतेत ना पण ते एक खोडी ती 100% आपण जे खोड ठेवले जमिनीमध्ये एकच हा ती एक म्हणजे त्या काय समोर दिसतं सगळं सिंगल खोड डेव्हलप केले. सिंगल खोडामुळे झाडाच्या तुमच्या खोडाला काय आली ताकद राहील टिकून ते. वरून साईज बी चांगली आणि पडझडी जामाल त्याच्यामुळे असं वाटलं की म्हणजे असं त्याला कणकरपणा आला. नाही एक खोडाचा फायदा काय आहे जे स्टोरेज वाढतं. स्टोरेज वाढायचा फायदा काय आहे साईज चांगली होती बरोबर आणि मजबूत राहतो. सगळी शक्ती तिथे एका ठिकाणी एक ओढली. एक कोटी फांद्या आले ना तसं आपण म्हणतो की एक 25 वर्षाचा पोरगा जे काम करील ते 5-5 वर्षाची 4 पोरं करतील. नाही करीत ना असला प्रकार करू शकत नाही. तुम्ही मगाशी म्हटला की ज्यावेळेस अचानक पाऊस आला तर एकतर पाऊस आला एकतर बागेचं पूर्ण नुकसान होतं. बरोबर. त्यावेळेस तुम्ही डेअरिंग कसं काय केली बाग धरण्याचं कारण पाऊस आला की शूटवर जाते. कारण आपण रेस्ट मध्ये डोस अगदी फुल ताकदीने भरला होता. आपण साधारण 12 किलो पर्यंत जायचं आपलं नियोजन होतं. आता 9 किलो पर्यंत गेलंय. आपण अजून पाऊस झाला गेला 3 किलो देणार आहे. म्हणजे एवढ्याच याच्यावर चालू करून घेतला बाग. फोकस करा आणि दाणेदार पण सगळं वापरा. शिलाजीत जास्त फोकस करा. 100% आता म्हणजे शिलाजीत तुम्ही जर 2-2 ट्रीटमेंट केला ना एक ट्रीटमेंटला साधारण 10,000 रुपये खर्च येतो. 15 जूनच्या 40,000 रुपये खर्च होऊ द्या. म्हणजे तुमची झाडं किती 550 ना 60-70 रुपये खर्च होतील. पण तुम्हाला साईज अशी देतील तर नजरेत भरल. आणि अमृतजलचं पाणी अमृतजलचं पाणी त्याला कंपल्सरी वापरायचं ते करा. आणि तुम्ही बाकी सगळं अमृतजल जे आहे इन्स्टंट चार्जर याचा काही वापर केला का नाही. अमृतजलचा नाही का अमृतजलचा वापर नाही झाला पण इन्स्टंट ते वापरलं. अच्छा म्हणजे एनर्जी बुस्टर वापरलं. एनर्जी बुस्टर त्याच्यानंतर तुम्ही कांद्यात वापरलं आपलं चांगल्यापैकी चार्जर इन्स्टंट ते वापरले ते इन्स्टंट एनर्जी बुस्टर आणि अमृतजल हे 3 आणि हे शिलाजी एवढं करा. एक नंबर काम आहे 100%. हा ओके. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना. शेतीतून काहीतरी करायचं असलं टिकून राहायचं असलं ते ठेवा तर फक्त कंटिन्युटी सातत्य. तुम्हाला जे गायडन्स करून गेले प्रेरणा देऊन गेले त्यांच्यावर पण भरोसा ठेवू ते तुम्हाला फापडू ते फक्त चालते एखाद्या एसटी आणि त्या स्टॉपवर बसली तर उतरली गेली निघून झेंडा बदली त्या. पण कंटिन्यू जर प्रवासात राहायचं असलं तर असं खास शेतीतला आत्मा कुठे आहे शोधावंच लागणार आहे. स्वतः शोधला पाहिजे शेतीचा आत्मा काऊन तुम्हाला ऑलरेडी कळलंय. बरोबर. ते कागदोपत्री पुस्तकात वाचून ते नुसतं कागदोपत्री सांभाळलेला होता पण तिथपर्यंत पोहोचता नाही येत लोकांना. आता पोहोचता आलो. तुमचं युट्यूब आणि चर्चासत्र जे आहे एसीटी वैदिकचे त्याचं महत्व किती. खूप महत्व म्हणजे आता समोर चर्चा तशी आपली त्या दिवशी 5 वर्षापूर्वी झालेली ना आजची याच्यापेक्षा वेगळ्या समोर झालीच नाही. पण मधल्या काळात कंटिन्यू तुमचा व्हिडिओ याला अपलोड झाला का सोडलेला नाही एका व्हिडिओ मी. म्हणजे त्याच्यातूनच आम्हाला सापडला मला खरा. हे बाकीच्या विचार केला मला सर कुठं सापडत एवढं आहे ते काय कारण काही म्हणायचे काही लोक म्हणते कुठून सापणार एक दिवशी मटेरियल कुठून मिळत असतं केवढे म्हणलं ते प्रकृती केमिकल संपल. केमिकल संपल प्रकृतीने संपल आणि हे प्रकृतीचे. आणि हे जे निगेटिव्ह करणार लोक आहे का हे त्यांच्या डोक्यात विचार येते. मी उदाहरण त्यांना देतो उत्तर देतो ना. बघा डालडा आहे हा संपू शकतो. बरोबर. कारण तो वनस्पतीपासून मिळणार आहे. तुम्ही वनस्पती नासवल्या संपवल्या तो डालडा संपून जाणार आहे. गाईचं तूप नाही संपणार. बरोबर. तुम्ही जेवढी मागणी वाढेल तेवढ्या गाई वाढू. बरोबर. अख्खा देश नाही जेवढे माणसं आहे तेवढ्या गाया तयार करू. तूप संपल पाठ वाहू आपण शिवाजी महाराजांसाठी. बरोबर वाहू शकतो 100%. याला काही कमी यायचं कारण नाही. कारण सगळं भरपूर निसर्गात ते त्याचा निसर्गाला कोणी पुरा पडू शकत नाही. निसर्गाला संपवायच्या मागे लागले तुम्ही तुम्हाला तो त्याच्या बरोबर चालायचं शिका म्हणजे पुरा पाडील का म्हणलं एक पाऊस पडल्यावर काय होतो ते पाय नाही बरोबर आहे की नाही.
एक पाऊस पडला तर दुबई धुवून काढली ते. बरोबर. धुवून काढली धुवून फक्त वाहून नाही नेली नशीब समजा. त्या निसर्गाबरोबर चालायचं जे सांगितलं ना तुम्ही, निसर्गाबरोबर चाला, त्या प्रकृती बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही असं नका समजू यांचं संपत काय यांचं म्हणजे तुम्ही मला नाही म्हणलं, तुम्ही निसर्गाला हा, म्हणताय. बस. निसर्गाचा प्रतिनिधी आहे. कारण मी जे विश्वास ठेवलाय ना, मी नुसतं तुमच्याकडे पाहून नाही ठेवला, मला त्या मटेरियल विश्वास बसला. पूर्ण आली म्हणून आपण बोगस जाहिरात करीत नाही हा, आपल्याला बघा जे चुकीचं करून किंवा एखाद्याला समोरच्याला जाहिरात बी करते नाही, तुम्ही आहे ते सांगू राहिले. आहे ते सांगू. वास्तव आहे बाबा माझं. आता राहिला प्रश्न मर रोगाचा. तुमचे काही 4-5 झाडे त्याच्यावरती बोलू आपण. आता हे मर रोग येण्याचं कारण पहिली गोष्ट म्हणजे पिनवॉल बरोबर सांगतो तुम्हाला मी. याचं कारण जे आहे ते म्हणजे झाड तुम्हाला जेवढं देतं तेवढ्या प्रमाणात त्याला जात नाही. बरोबर. अशा वेळेस समजा ते पर्टिक्युलर झाड आहे, त्या झाडाची ताकद संपती. बरोबर. तुम्हाला मी चॅलेंजवर सांगतो, याला शिलाजी ट्रीटमेंट सांगा, हे 8 दिवसामध्ये झाडलं तर हिरवं होईल. हेच का? हा, पण शिलाजी ट्रीटमेंट याला तिप्पट चौपट टाका. बरोबर. समजा तुम्ही बेसल डोस भरला ना, याला डायरेक्ट 6 किलो टाकायचं. हा, बरोबर. आता ते आयसीयू मध्ये गेलेले पेशंट आहे. हा, तुम्ही जे जे झाडं तुमचे पिवळा पडलं तर समजायचं हे लोडवर लागलं, लोडवर. आणि त्याला त्याचं कारण काय आहे, तुमच्याकडची जी माती आहे त्या मातीमध्ये बुरशीचं फार मोठं जास्त प्रमाण आहे. आणि म्हणून त्याला अनुकूल वातावरण भेटलं तर ती बुरशी काय करते, डोकं वर काढायचं. बरोबर. मग हे तुमच्या मातीतलं देण आहे, याच्यामुळे तर बागा आणि अजून सर या मातीतलं ना, तुम्ही जे म्हणताय ना, ते कमी झालेलं होतं आमचं पूर्ण. घातक 0.3 वर आलेली माती, 0.3 वर आलेली माती. बरोबर आहे की नाही? म्हणून ते झाड काय करतात, दम काढतात. आता काय करा, त्याला ज्यावेळेस झाड तुमचं असं मरतं ना, तेव्हा लक्षात ठेवायचं आपण झाडांना जे देऊ राहिलो ते झाडांच्या गरजे एवढंच देऊ राहिलो. बरोबर. एक्स्ट्रा त्याला गरजेपेक्षा जास्त जर दिलं तर तुमची माती सुद्धा सुधारणा होईल. मग याच्यामध्ये तुम्ही यांना काय करा, शिलाजी ट्रीटमेंट करा यांना. बरोबर. शिलाजी ट्रीटमेंट मध्ये एक लक्षात ठेवायचं, पी जो आहे पेस्ट क्लीनर, त्याचं प्रमाण दुप्पट वापरायचं. कसं वापरायचं? दुप्पट. पेस्ट क्लीनर आणि हेल्थ चार्जर हे 2 जर तुम्ही दुप्पट जर वापरले तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये स्पेशल ट्रीटमेंट करायची यांना. हे जे 10-12 झाडे अर्धाच येतात अशी पद्धतीची, त्यांना डायरेक्ट ना समजा असं समजायचं जे पूर्ण वाळले त्यांचं नाही सर. पण आता जे पूर्ण वाळले ना त्याची साल उकळून पहा. नाही, राऊंड गेला पूर्ण राऊंड गेलाय, उपटून टाका मध्ये. पण त्या ठिकाणी झाड लावून ही ट्रीटमेंट करा, दुसरं झाड म्हणजे ते मरणार नाही. आणि काही झाडाला वाळलंय पण शूट आलंय, मग ते धरला तर येऊ मग धरा ना तो. शूट आले वाळून जर शूट आला असं, मी तर म्हणतो वाळल्याला पण टाकून द्या ना, जमीन तर निरोग होईल ना तुमची. आणि त्याच्या खाली जर जिवंत असेल साल तर शूट येईल वर. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही हे करा आणि सगळ्या झाडांना लगेच अर्जन करा. 3 दिवस लागतात त्याला बनायला. तुमचं सगळं मटेरियल बी आहे, नुसतं पेस्ट किंवा हेल्थ चार्जर, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर. समजा त्याच्यामध्ये 100 ग्रॅम घ्यायचं. किती झाड आहे तुमचे सगळे असे? 500. हे का 8 ते 10 झाड आहेत, 10 पेक्षा जास्त नाही. 8 झाड. कधी पण लक्षात ठेवायचं, जर मर रोगाचं झाड असेल तर रिंग करायची. काय करायची? राऊंड घ्यायची पूर्ण, रिंग करायची आणि पूर्णपणे ती रिंग भिजवायची त्यांनी. आणि जर त्याची शंका असेल तर ते ड्रिपने टाकायचं, म्हणजे खाली ड्रिप खाली. म्हणजे पांढऱ्या मुळीला द्यायचं ते वेगळं, खोडाला द्यायचं ते वेगळं. हे रेग्युलर देणार तुम्ही, ड्रेंचिंग ते रेग्युलर करत राहायची. हे औषध म्हणून करायचे. नक्की करू दे. जेव्हा बेसल डोस टाकाल तेव्हा त्याला थोडा कृषी अमृत कमी टाकायचं, हे बाकीचं RNP जास्त. तुम्हाला मी काय बोललो, 10 लाख झाली ना, 2 लाख याला काढून ठेवायचं. 2 लाखात तुम्ही पार किती पण द्या ना, ते उरलंच तुमचं. बरोबर. म्हणून याला तुम्ही जेवढं 20% जर झाडाला खाऊ घातला ना, हा एक दिवस एक बाग तुम्हाला 1 करोड रुपये देईल. माझं शब्द आहे तुम्हाला, 1 करोड रुपये. टरबूज, खरबूज 1 करोड हा एवढाच भाग तुम्हाला 1 करोड रुपये देईल. कधी? तुम्ही दरवर्षी 20% घाला. मग काय करायचं, बेसल डोस दाबजोर, RNPH दाबजोर, शिलाजीत, अमृतजल. काय सर काय सांगायचं, काय देऊ बोला, माझं बजेट एवढं आहे. तुम्हाला काय सांगितलं, खाणार त्याला देव देणार 100%. तुम्ही याला पूर्वी साखर घालीत होती, मी काय म्हणलो नाही खडी साखर घाला. आता काय म्हणतोय, नाही तुम्ही त्याला मध घाला. आता काय म्हणतोय, त्यांनी त्याला तूप घाला. तुम्ही जेवढं भारी द्याल ना तेवढं ते भारी होईल. बरोबर. त्याचं गरजच पूर्ण नाही केली. आता 1000 रुपये खर्च केला, हे सगळं दिलं ना, त्याची तुम्ही मदत गळत खाली. बरोबर. दाना हा व्यापारी तुमची मुवांगी 100 रुपये किलो आत बाजार जाणार नाही आणि 500च्या आत साईज राहणार नाही. बरोबर. कारण बाकीच्या अडचणी येत नाही, मधमाशी अमुक तुम्हाला एवढं कळलंय ना, तर तुम्ही एवढं सगळं 100% केलंय तर तुम्ही 80-90% पास झाली. बरोबर. तुम्ही हे सगळं केलं, तुम्ही 100% पुढे जाशाल ना. बरोबर. 100% पुढे गेल्यावर अरे आजूबाजूला प्रकाश पडल्यासारखं बाग चमकल. हो बरोबर. असं तेही करून पाहिजे. हाऊस ते देतोय ना आपल्याला, त्यासाठी त्याला द्यायचे, कुठं खिशातून घालायचं. बरोबर. त्याला जर दिलं तर तो अनेक पटीन देईल. 100%. दुसरीकडे कुठेतरी गुंतवलं तर ते एवढे पटीन देणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. तुमचं नाव नंबर सगळ्या शेतकऱ्यांना सांगा. माझं नाव सुदर्शन नारायण काळे, मुक्काम पोस्ट तेलकुडगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 98 34 54 24 63.
संदीप नारायण काळे, मुक्काम पोस्ट तेलकुडगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 9527359798. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या भागामध्ये डाळिंब पीक टिकतं का नाही आणि तुमच्या भागामध्ये डाळिंब पीक टिकतं का नाही हा प्रश्न. तसा मी मूळ तुमच्याच भागातला. हा बरोबर. मुख्य करवाडी. मी आलो तुमच्या गावात कोरडगाव इथं. तर तिथलं आमचं मूळ आहे. छोटं गाव असं हो. नाही तर आम्ही स्थलांतरित झालो 3-4-5 पिढ्या. म्हणजे आम्हाला आठवत बी नाही, आमच्या मागच्या पिढ्यांना बी आठवत नाही, पण 4-5 पिढ्या झाल्या आम्ही अकोले तालुक्यामध्ये शिफ्ट झालो. येळीच्या तिथं गाव आहे सर तुमचं. त्यावेळेस मला तुमचं ते नाव गाव पाहिलं बरं, तुमची आठवण आली. मुद्दा असा आहे की मला नेहमी वाटतं या भागामध्ये काहीतरी करता यावं, बरोबर, म्हणून मी खूप प्रयत्न करतो, पण पुढे कोणी येत नाही. आणि आज तुमच्या रूपाने काहीतरी एक आदर्श या भागाला दिलाय शेतकऱ्यांसाठी. तर मला हे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांनी एकच आदर्श घ्यावा. SCT वैदिकचं जे तंत्रज्ञान आहे हे त्यांनी सातत्याने वापरा. आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही आज कमीत कमी एक पीक पिकून लोकांना दाखवून दिलं की पिकू शकतं आणि विकू शकतं, गॅरंटेड. तर पैसा तर आता गॅरंटेड होतोच आहे. आता आपल्याला पैसा नको, आता आपल्याला ऐश्वर्य आलं पाहिजे. जेव्हा पैशाबरोबर आरोग्य मिळतं ना, आपल्याला ऐश्वर्य असं म्हणतात. बरोबर. आरोग्याला चाळीमध्ये काही घाण निघते का? काहीच निघत नाही. तुमच्या गाय आजारी पडता का? नाही. तुमच्या पिकावर रोग येतो का? लईच मोठा बदल आहे. तुमच्या घरात कधी आजारी पडतं का कोणी? एक नंबर कार्यक्रम म्हणजे भांडणं होते घरात. थोडं सायलेंट वाढत होते 100%. ह्या विषयावर बोललो नाही मी अजून, पुढच्या वेळेस बोलले. आता घरामध्ये प्रेम वाढतं, तुमचं कुटुंब एक जीवन दिसतं नाही. तुम्ही असं जा कुठल्या शेतकऱ्यात भेटायला, कुटुंबातलं म्हातारे एकीकडे बसेल राहते, पोर एकीकडे, पुरी एकीकडे, आणि ते म्हणते आले कोणतरी पाहतील कंपन्यांवाले. इथं किती आत्मीयता आहे, प्रेम किती. 72 वर्षाचे माणसं बघा ना तुम्ही मांडून बसले मित्रासारखे बसत. माग बघा, तरुण तुर्क म्हातारे आलक कशाला म्हणते. हे तरुण तुर्क आणि हे म्हातारे आलक, हे आम्ही मध्येच लटकतोय सगळा परिवार इथे. म्हणजे एवढा आनंद आहे, आणि हा आनंद लक्ष्मीच आणू शकते. बरोबर आहे. केमिकलचा किती पैसा होऊ द्या, घरामध्ये भांडणच होतं. चला, धन्यवाद. खूप आनंद वाटला. साहेब आमचे या जिल्ह्यामध्ये काम करतात. नमस्कार, मी योगेश जगताप. मी पूर्ण नगर, बीड आणि पुणे जिल्ह्याचं काम बघतो. माझा नंबर आहे 8669 तर ह्या परिसरातील कोणत्याही शेतकऱ्याला मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. वैदिकचा भाव असेल तर, केमिकलचं नाही. जर तुम्हाला SCT वैदिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसते भेटली किंवा तुम्हाला माहितीच नसतं, तर तुमच्या आताची परिस्थिती जी आहे ती काय असते? आम्ही तसे पारंपरिक शेतमजूर म्हणून का माणसं होतो, आज सुद्धा त्याच संकल्पनेत राहिलो असतो. बापरे, लोकांची कामाला जाईल माणसं, स्वतः जात नाही. आम्हाला सगळ्या माणसं इथं 100%. आता साहेब दिसते, साहेब दिसते, पण साहेब नाहीत. हे चांगला आनंद हे स्वतः आणते. सगळं काम आम्ही स्वतः, म्हणजे झाडाचं बारीक सारीक सगळं का. मी आता नाशिक मध्ये जागा पावलेलो, मला शेती करायची. मला कटाळ येतो, कधी कधी वाटतं जावा वावरामध्ये, बारे धरावा, पाणी भरावा, आहे की नाही, गायींच्या धारा काढावा. मला तिची आठवण यायला लागली. आणि हे फार आनंदाचं आहे. हे काम करायला मिळणं म्हणजे सौभाग्य आहे. आणि विशेष म्हणजे मनापासून आवडच होती आम्हाला. आधी शेतीची आवड होती, चीज व्हायला लागलं ना. चीज व्हायला लागलं. म्हणजे जर ते नसतं, आज SCT वैदिक नसतं, तर तुम्ही आजही मजुरीच करत असाल. म्हणजे चुकी इमानदारीने खरं मान्य करता. 100%. म्हणजे आज तुम्हाला मार्केटमध्ये एक बागायतदार म्हणून एक रिस्पेक्ट आहे. खूप म्हणजे जमिनी घेतल्या सर, म्हणजे अतिशय महागाच्या जमिनी घ्यावा लागल्या. म्हणजे घेता आले आम्हाला खूप महागाच्या, म्हणजे ह्या ताकदीमुळे. आणि पुढे हिंमत आली का आता फक्त पेतेने ऍक्शन मध्ये आम्हाला डाळिंब कृपा असे घर बांधायचे. होईल. मी तुम्हाला म्हणलो ना, हाच प्लॉट तुम्हाला वंशी आहे. डाळिंबाची कृपा असं घराचं नाव आम्ही घेतलंय. याला ताकद एवढी लावा, याचा गिअर रिव्हर्स नाही पडला. रिव्हर्स गिअर पडलेला आहे, बाकी दुसरं काहीच नाही. चला, धन्यवाद. जांभळ्यासारखा मग गेलाय ना, अमृत जल जर असलो ना, हा कलर नाही येणार. अमृत जल याच्याकरता काम करतो. वॉटर चार्जर अमृत जल एकदम जबरदस्त. केवढं आकार बघा ना, केवढं दिसतंय. बरोबर, एक गट एक संपला विषय. एक गाडी ती सर काय हा घ्या, आता घेतो. हा जो मागून खालून हे झालं करपलाय ना, ते पण नाही करपणार. अमृतजलची ताकद बघ केवढं दाट झालेली लागवड थोडी, काही नाही फरक, काही नाही. उलट दाटच पाहिजे उन्हाळ्यामध्ये. म्हणजे याचा जो आकार आहे, 2 गड्ड्यामध्ये माणूस झाकला, माणूस काय बारीक नाही का. उभं आहे बरं, केवढा आहे, उभं आहे, केवढा आहे पहा बरं.
एवढ्या कोबीने चांगला झाकून माणूस तो जे काय विस्तार आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये विशेष आमच्या शेजारी प्लॉट आहे झाड जळून गेले की. हा 1.5 एकर प्लॉट म्हणजे सगळे वाळत आले म्हणजे मार्केट नाही पाहणार ते लोक. कोबीचा आत्ता तुमचा प्लॉट पण असे हैराण परेशान नाही होत. हे काय हो असं पावसाळ्यात नाही होत असं. नाही नाही होत ना. लोक म्हणणारच आहे काही जादू या ना जादू येते फक्त SCT वैदिकची जादू येते. कांद्यात सुद्धा काय आहे सर 5 साईज ती. आता इथं काय दाखवायला कांदे नाहीत ना आपली काय आहे ते. त्यांनी सुद्धा जर वापरलं त्यांचं पण मिळणार रिझल्ट. पण त्यांना जर पहिल्याच वर्षी जर असतं मग कसं काय मिळणार. आपल्या 1.5 एकरची बरोबरी करायला म्हणजे आपल्या शेजारचे शेतकरी 3 एकर शेती लागली यांना. 10 टनाची जावरी निघत नाही. 3 एकर एकदम तुम्ही जेवढं 1.5 एकरात काढता तेवढं 3 एकर निघत नाही. मग 3 एकर लागली त्यांना आपले 30 टनाची बरोबरी करायला आपले 1.5 एकर दुप्पट average काढता आणि खर्च तेवढाच. खर्च तेवढाच. मग इथंच खर्च तेवढा बी कसं म्हणायचं 3 एकरला खर्च किती असतो. 3 एकर खर्च त्यांचं बाकीचं वाढलं ना तुमचं. दुप्पट वाढला ना त्यांचं. दुप्पट वाढलं बरोबर आहे ना. काढणी त्यांचा खर्च दुप्पट आहे तुमच्या. मजुरी बिजुरी आपण सगळं लागवड काढणी म्हणजे त्यांना 30 रुपये भाव भेटला परवडत नाही त्यांना. घ्या म्हणजे आजच्या काळामध्ये जर शेती परवडायचं असेल कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्नाचा रेकॉर्ड जो कमी खर्चामध्ये माफक खर्चामध्ये मोडू शकतो त्याला शेती परवडणार आहे. हेच शेतीचं आज काय रस. तुम्ही जे सूत्र सांगितलं की कांदा का परवडत नाही कारण लोक 3 एकरा जेवढं उत्पन्न काढता त्याच्यापेक्षा बेस्ट क्वालिटी आणि चांगलं उत्पन्न तुम्ही 1.5 एकर काढता आणि रेग्युलर काढता. असं नाही की ऍक्सिडेंट काढता. दरवर्षी ऊस कांदा कापूस मध्ये ना आपल्याला म्हणजे त्याच्यात उत्पन्न जाईल. 100 टन निघतो ऊस तिकडे एकाच क्षेत्र घ्या. लोक 50 गाडी जातात थकात्या. 30 टनाचं पुढे पुढे जाणार. 30 टनाचं पुढे जाणार. सांगा सांगा 2 वेळा आपल्याला पुरस्कार मिळाला त्याचा. काय सांगता. अरे वा ICR मध्ये. वा वा वा. बघा दुसरं कोणतं उसामुळे मिळालं. दाखवा मजुरी करणारी माणसं आज मालक झाली म्हणजे काही जोक आहे का. बरं नुसते मालक नाही मार्गदर्शक सारच लागत घरात हे 21 लागत. कोणत्या गायांचं आहे. जर्सी गायांचं जर्सी गायांचं जर्सी गायांचं तू 5 साई अशी राहते. ते काय औषध घालते आता ते बादले ना आणून. बादली ना. हा ते मला नाही सांगता येत. मला एवढं शुद्ध बोलता येत नाही. बादलीतला खत घालतात म्हणून ते औषध घालतात. हा मिल्क चार्जर. हा त्याच्यामुळे झालं की कशी लागते साय वगैरे. भारी लागती एकदम. त्याच्यावर साय येत नव्हती. नाही पहिली येतच नव्हती. ते आता घालायला लागले औषध का त्याच्यामुळे असे तळा हातावानी धिरड्यासारखी येते. धिरड्यासारखी. हा धिरड्यासारखी येते. काय करता साईज तुम्ही. तूप करतात. किती तूप करतात आठवड्याला होता 1/2 लिटर खात्यात पोरं. अरे वा. हा पोरं त्याच्यामुळे तेजस्वी व्हायला लागला. पान त्याचे गाल बी दूध सुद्धा नव्हतं. सगळे मला असं खायचं इच्छा होत नव्हती. लगेच आता प्यायला खायला भरपूर चालू आहे. हा तूप पाहिजे हे जी साहेबा सगळी तुपावर तरंगली पाहिजे. असं वाटतं हिच सायकाळ तूप करावं लागेल. आजचीच पॅक 4-4-8-5 4-4-8-5 वर्ष सर. गायची 4-4-8-5 लोक म्हणते म्हणजे आम्हाला असं वाटायचं म्हशी घ्यावा म्हणजे घरच्यासाठी. पण म्हशी घ्यायच्या कशासाठी घ्यायच्या आता. तेवढं यायला दूध फॅट तूप व्हावं घरचं दूध खायला चांगलं भेटावं यासाठी घ्यायची ना. तर हे म्हशीच झाल्या म्हणजे मिल्क चार्जरनी गाईच्या म्हशी कोण गाईच्या म्हशी झाल्या. गाईंचं दूध म्हशीच्या क्वालिटी यायला लागलं. त्याच्यापेक्षा 4.4 फॅट आहे आजची. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कळून लागली. तुम्ही समोर नाही काही नाही सोळा हाताव माझ्या काय होईल ना होऊ द्या ना धुता येईल ना हातच आहे ना. गरम आहे का नाही. थोडं गरम आहे गरम पण थोडं आहे म्हणजे याच्यावर जे तवंग आलाय सगळा तर सगळं बघा हे साई झाड आहे पूर्ण पा म्हणजे आपल्या पोळी सारखी झाड आहे. आता ही जर फ्रीज मध्ये ठेवली तुम्ही मध्ये तशी जाड होईल पूर्ण. झालेली तेवढी जाड या हाताचं आहे ना म्हणजे अतिशयोक्ती सांगितलंच नाही तेवढी जाड झालेली होती ती. आणि टेस्ट पण एकदम खास. लय खास. बरोबर आहे म्हणजे ही ताकद वरून गोअमृत पण. बरोबर जबरदस्त मस्त एकदम छान आहे अनुभव सगळा. तो साई खायला मिळते ना दूध खायला मिळते मग गेली त्याला खायला मिळत नसेल तर मग सँडविच ढेरी नंतर डेअरी. अगोदर ढेरी नंतर डेअरी.
तुमच्या घरामध्ये डायलॉगवर डायलॉग हा आम्ही देशप्रेमी आहे, देशप्रेमी अगोदर ढेरी मग डेअरी. त्या हा डायलॉग प्रत्येक कुटुंबाने पाळला पाहिजे. हा तरच मजुराचा मालक होऊ शकतो. वर आम्ही दुधाचा चहा पितो, पाणी टाकीतच नाही. मन मुक्त खायचं एकदम, मन मुराद. करा काय अडचण फोन करा. यश तुमचं काय आहे, पण आता मला महान यश पाहिजे.